2019ची जी प्रिलिम आहे ती प्रिलिम अर्थातच नरेंद्र मोदी आणि भाजप डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्या असं म्हणायला काहीही हरकत नाहीये, कारण दिल्लीच्या तख्ताकडे जाणारा रस्ता हा लखनौ मार्गे जातो आणि त्या लखनौवरती आता भाजपचं राज्य असणार आहे हे तर जवळपास आकड्यांवरून स्पष्ट झालंय। आधी आपण सगळ्यात पाहूयात की आकडे काय सांगतायत। 302 जागी भाजपला आघाडी आहे, सपा 60 जागी, काँग्रेस 19, बसपा 20 आणि इतर 10 असं सध्याचं चित्र आहे। एकंदरीतच लोकांनी सगळं काही विसरून भाजपला उत्तर प्रदेशात भरघोस मतदान केलेलं आहे हे चित्र आपल्या समोर सध्या तरी येत आहे आणि भाजपच्या वाट्याला ऐतिहासिक विजय मिळण्याची नेमकी कारणं काय आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत। परंतु सत्यजित तांबेंकडे आपण आधी जाऊयात। काँग्रेसला नेमकं काय झालं, म्हणजे उत्तर प्रदेशात सुद्धा आणि इतर ठिकाणी म्हणजे उत्तराखंडमध्ये स्पेशली काय चुकलं नेमकं काँग्रेसचं? मला असं वाटतं की उत्तराखंडमध्ये तर काँग्रेसचं सरकारच होतं आणि सरकार जिथं जिथं आहे आता जर सगळीकडचा जर ट्रेंड आपण बघितला तर अँटी इन्कम्बन्सीचा ट्रेंड सगळीकडं मला दिसतोय। म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार होतं तर तिथं बीजेपीला फटका बसला आहे। पंजाबमध्ये सुद्धा एसएडी आणि बीजेपीचं सरकार होतं तिथं पण त्यांना फटका बसला आहे। तर एकंदरीत थोडंसं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण त्या निमित्ताने तयार झालं असं मला उत्तराखंडमध्ये वाटतं विशेष करून। आणि तसं पाहिलं तर वैयक्तिक हरीश रावतांची जी इमेज होती ती अतिशय मजबूत इमेज होती आणि हरीश रावतांविषयी जनमानसामध्ये देखील अत्यंत चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं बघितलं जात होतं। परंतु आता या सगळ्या आणि त्याचा थोडासा परिणाम उत्तर प्रदेशचा पण उत्तराखंडवर होत असतो, कारण पूर्वी उत्तराखंड हा एक भागच होता आणि त्याच्यामुळे तो पण एक इम्पॅक्ट झाला असावा असं। पण राहुल गांधींनी करता सगळी ताकद उत्तर प्रदेशात लावलेली होती, म्हणजे रायबरेली, अमेठी सगळं काही उत्तर प्रदेशात नेमकं कुठे गणित बिघडलं मग? आत्ताच आजबे सर सांगत होते तसंच मला काहीसं वाटतं की सेक्युलर वोट्स जे आहेत म्हणजे धर्मनिरपेक्ष जे मतं आहेत त्यांचं स्प्लिट इथं मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसतंय। म्हणजे आता आकडेवारी जरी आपल्याकडं ह्याची येत असली तरी त्याची पर्सेंटेज ऑफ वोटिंग अजून आपल्या समोर आलेलं नाही आहे। त्याच्यानंतर खरं तर चित्र स्पष्ट होईल। परंतु जर एक महाआघाडी जर आपण बिहारसारखी जर तिथं करू शकलो असतो आणि जर समाजवादी पार्टी, बीएसपी आणि काँग्रेस असे जर एकत्र येऊन जर त्यांनी एखादा चांगला चेहरा मुख्यमंत्री पदाचा सर्वानुमते जर पुढे आणला असता तर निश्चितच त्याच्यामध्ये यश आलं असतं। परंतु आता एकतर काय आलं, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जी आघाडी झाली ती खूप ऐनवेळी झालेली आघाडी आहे। म्हणजे तिचं ते जे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन व्हायला पाहिजे किंवा जे अनेक ठिकाणी तर म्हणजे जवळजवळ 15 ठिकाणी तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत केलेली आहे। म्हणजे रायबरेली आणि अमेठीमध्ये देखील अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती त्याच्यात झालेल्या आहे। तर मला असं वाटतं की ती आघाडी जी झाली काँग्रेस आणि सपाची ती रुजलीच नाही लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत, खालपर्यंत गेली नाही, कुठेतरी भोवली असं एकंदरीत मत सुद्धा हो। मला असं वाटतं याच्यामध्ये की एक असं आहे की पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय लोकदल जे आहे, अजित सिंग आहे, त्यांनाही कोणी बरोबर घेतलं, त्यांची मतं वेगवेगळी गेलेली आहे। ती मतं कुठे गेली, ती अशीच कुजली गेली आणि नाही एक आणखीन असं पश्चिम उत्तर प्रदेशात इंटरेस्टिंग बघायला हवं की जाटांची मतं कुठे गेली तेच म्हणतो मी त्यामध्ये सुद्धा काय झालं बघायला पाहिजे। म्हणजे मी असं म्हणत नाही आता की ती भाजपलाच गेली, तुम्ही म्हणू शकता, मला माहिती नाही त्यातलं। पण एक आहे याच्यामध्ये की आता तांबे म्हणाले की ऐनवेळेला काँग्रेस आणि सपाची युती झाली। मी तुम्हाला म्हणतो की ऐनवेळेला ती युती झाली म्हणून हे आकडे दिसतात आपल्याला। ती जर झाली नसती ना तर बीएसपी इतकी खाली गेली नसती। नक्कीच या मुद्द्यावरती आपल्याला यायचंय, पण रविशंकर प्रसाद सध्या बोलतात, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। ये उत्तर प्रदेश को बदलने की जीत है, इसमें विकास भी है, समाज के हर वर्गों को जोड़ना है, गुड गवर्नेंस है, अपराध के खिलाफ, भ्रष्टाचार के खिलाफ एक बहुत बड़ा प्रामाणिक संदेश है। आज मुझे बहुत गर्व है अपने प्रधानमंत्री जी पर। उत्तर प्रदेश ने और बाकी प्रदेशों की जनता ने इतना अधिक उन पर विश्वास किया है। आज सारे कार्यकर्ताओं का हम अभिनंदन करना चाहते हैं, अपने पदाधिकारियों का जिन्होंने प्रचार किया। और आज का दिन हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शाह के भी अभिनंदन का है। राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में जो उन्होंने पैमाना खुद जो मेहनत की है और जो हम सबों को उन्होंने एक प्रकार से इंस्पायर किया है, प्रेरणा दी है,
ये बहुत ही अभिनंदनीय है, लेकिन सबसे अधिक अभिनंदन है उत्तर प्रदेश की जनता का। जनता सर मणिपुर में भी ध्रुवीकरण करने की कोशिश की गई थी। देखिए, आप एक बात समझिए, ध्रुवीकरण की राजनीति लोग करने की कोशिश करते हैं। भारतीय जनता पार्टी लोगों ने एक प्रकार से अवसरवादी गठबंधन भी बनाया, लेकिन भारत की राजनीति का एक बहुत बड़ा बदलाव क्या है? ये बदलाव ये है कि अगर लोग ठान लेते हैं, देखिए बीजेपी 300 के लगभग आ रही है, तो इस बात को समझिए आप, ये भारत की राजनीति में एक बहुत प्रभावी बदलाव है। मुझे बहुत गर्व है। अब देखिए, आपने पंजाब की बात की, पूरे रिजल्ट को आने दीजिए। वहां भी जैसी आप लोगों ने अपेक्षा की थी रिजल्ट वैसा नहीं आ रहा है, एक बात। और मणिपुर में, सुदूर पूर्व में भी भाजपा का कमल इतने प्रभावी तरीके से खिल रहा है। तो आज पूरा देश भाजपा के साथ है, पूरा देश विकास के साथ है, और पूरा देश मोदी जी की अगुवाई में प्रामाणिकता से विश्वास करता है। How do you see results coming in Punjab and Goa? The sitting chief minister himself is trailing, and in Punjab as well the numbers. I can only tell you, please await the final outcome. About Punjab, I will reserve my comment except to say it is not a washout as you all projected it to be. Okay, so let's see. Goa also, it is a tough call going. We will surely win Goa also. But the larger thing is see the extraordinary victory in UP. जो उत्तराखंड में निर्णायक विजय आई है, जो मणिपुर में और गोवा वगैरह सब जगह। तर होळी खेळण्याची जोरदार तयारी खरं तर भाजपच्या नेत्यांनी केली आहे। गेल्या वेळची निवडणूक त्याचं चित्र नेमकं कसं होतं आणि त्या तुलनेत आत्ता नेमका कोणाला किती आणि कसा फायदा झालाय। भाजप 2012 जागी केवळ 40 जागांवरती जिंकलेलं होतं आणि सध्याचे कल आपण पाहिले तर 302 जागांवरती भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। म्हणजे या विजयाला किंवा या कलाला नेमकं काय म्हणायचं, निकालाला कोणाकडेच त्यासाठी शब्द नसेल। समाजवादी पक्ष खूप मोठी पिछाड, 229 जागांवरनं केवळ 60 जागा सध्या सपाच्या हाती आहेत। काँग्रेसचा परफॉर्मन्स यावेळेला अजून खालावलेला आहे। 28 जागा गेल्या वेळेला, यावेळेला केवळ 11 जागांवरती आघाडी काँग्रेसच्या उमेदवारांना। आणि जसं आपण म्हटलं की सगळं काही विसरून यावेळेला लोकांनी मतदान केलंय। प्रेम शुक्लाजी, पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला कुठेतरी बसपानेही हातभार लावला? एकूण 97 मुस्लिम उमेदवार बसपानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले होते आणि त्याचा फटका अर्थातच सपाला बसला, ज्याचा फायदा तुम्हाला झाला। नाही, त्यांनी जे मजहबाचं राजकारण केलं ना, पोलरायझेशन, एवढ्या मुसलमानांना आम्ही तिकीट दिली आहे आणि ते काँग्रेस आणि सपा सुद्धा का आम्ही आघाडी करतो तर विकासासाठी करत नाही, अल्पसंख्याक मताचा विभागणी होऊ नये, त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते पोलरायझेशनमध्ये होणार। भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये गेली। विकासमध्ये वीज आहे ते विजेचा का, तिथला कानून आणि प्रसार आणि सडक हा मुद्दा सुरुवातीपासून पोलरायझेशन त्यांनी केलं, पण आपल्या नेत्यांच्या विधानांनी नाही केलं पोलरायझेशन। का नाही, त्यांचं जे कार्यपद्धती आहे, तुम्ही कब्रिस्तानला जागा देणार, स्मशानाला पैसे देणार नाही, हा जो भेदभाव तुम्ही केला 5 वर्षी, ते लोकांसमोर मांडणं जे आहे ते पोलरायझेशन नसते। पोलरायझेशन हा आहे की 100 लोक आम्ही मुसलमान अल्पसंख्याक लोकांना आम्ही तिकीट देतो म्हणून मुसलमान आम्हाला मतं द्या, हे जे त्यांचं बोलवण आहे, हे त्यांचं जे सुरुवातीचा प्रचार त्यांनी जे केला त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला। भाजपने केलं नाही पोलरायझेशन, नक्की झालं। आणि त्याच्यात एक धोकादायक भाग असा आहे की भाजपने एक बोल्ड कॉल असा घेतला की एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही, एकही। म्हणजे अजिबात आम्ही पूर्ण हिंदू पार्टी म्हणूनच लोकांसमोर जाणार आहोत। अर्थात म्हणजे ही स्ट्रॅटेजी असेल, हे असेल, पण यातनं जे एक एलियनेशनचं वातावरण निर्माण होतं ते पुढच्या काळात, त्यामुळे पोलरायझेशन तू म्हणतेस तसं नक्की केलेलं आहे दोन्ही पार्टी। प्रशांतजी, एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला की काँग्रेस हा मुसलमानांचाच पक्ष वाटायला लागला होता, जसं इतर राज्यात वाटतं, आणि उत्तर प्रदेशात सपा हा मुसलमानांचा पक्ष ही प्रतिमा झाली होती। त्यामुळे जी जागा रिकामी होती ती जागा भाजपनं घेतली असं नाही वाटत तुम्हाला? नाही, भाजपने फक्त त्यावर लक्ष दिलं असं नाही। मी जे पहिल्या माझ्या रिमार्कमध्ये म्हटलं की भाजपने बिहारकडनं शिकून खूप छोट्या पक्षांची एक मोठी मोठ बांधली। विशेषतः मगाशी जे प्रेम शुक्ला म्हणाले की नॉन जाटव आणि नॉन यादव ओबीसी, यादवी करण म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने, अगदी शब्दशः तुलना होणार नाही, पण इथे जसं एनसीपीला एक मराठा जातीचा पक्ष म्हणून जे हे झालेलं आहे तसं ते वस्तुस्थिती नसली तरी, तसं तिथे यादवांचा पक्ष म्हणजे
समाजवादी पार्टी आणि यादवांच्या विरोधात इतर छोटे छोटे पक्ष एकत्र करणं ही स्ट्रॅटेजी अमित शहाची खूप यशस्वी ठरली. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे हे तुम्ही म्हणालात आता, पहिली अमित शहाने जी रॅली काढली ती सगळ्या बौद्ध भिक्खूंना घेऊन अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये, असं आहे की त्याच्यामध्ये काय जाटव समाजाचे लोक काय फार गेले नाहीत, पण त्या निमित्ताने इतर दलित जे आहेत ते इतर दलितांना एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे त्यांचं असं आहे की मी माझं मत असं आहे याच्यामध्ये की देशाचं राजकारण जर आज बघितलं म्हणजे असं आहे की आज काय आहे, जशी इंदिरा गांधीच्या काळामध्ये परिस्थिती होती, ज्या पद्धतीने काँग्रेस होती त्या पद्धतीचं आज प्रतिमा, किंवा कोणाला आवडो न आवडो पण मोदी आहेत, मोदींच्या विरोधामध्ये दुसरा एकही नेता नाही आहे. BJP आहे, BJPच्या विरोधामध्ये तितका ताकदवार पक्ष दुसरा कुठला नाही आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये केव्हा वातावरण निर्माण झालं, ज्यावेळेला सगळे पक्ष एकत्र आले त्यावेळेला वातावरण निर्माण झालं. पण त्याआधी ते वातावरण निर्माण झालं नाही, म्हणजे काँग्रेस करेल ती पूर्व दिशा होती. तसं असं आहे की आत्ताच्या संबंध परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आहे की बरोबर असेल चूक असेल काय माहिती नाही, पण यामध्ये काय पुढं जाऊन काही वाटेल ते होईल. पण लोकांनी एक ठरवलेलं आहे आत्ता, आणि ते लोक का ठरवतात, लोक थांबत नाहीत तुमच्यासाठी, तुम्ही एकत्र व्हा अमुक व्हा, त्यासाठी थांबत नाहीत लोक म्हणतात की बस आता यांना 10 वर्ष देऊया आपण. म्हणजे 2014चं मॅन्डेट दिलं, आता 2019ला मॅन्डेट देऊ, म्हणजे 10 वर्षाची हे करतील. आता याच्यामध्ये म्हणजे ही काय आहे की ह्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन काही जरी झालं असतं ना तरी BJPच्या हातामध्ये स्थिती सत्ता आलीच असती. पण प्रश्न असा आहे त्यामध्ये की तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं, पोलरायझेशन जे झालं ते झालं. दुसरं असं झालं की रिव्हर्स पोलरायझेशन होऊ दिलं नाही, झालं नाही, हा झालं नाही ना. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की, आणि ते काय आहे की काँग्रेस आणि हे एकत्र आले, मुस्लिम कन्फ्युज झाले त्या सगळ्याच्यामध्ये, आणि मायावतीने मोठ्या प्रमाणात. आणि खरं तर म्हणजे उत्तर प्रदेशचं संपूर्ण राजकारण हे पूर्णपणे जातीवरती अवलंबून आहे. पण अभिजित, जात कुठेही पाहिली नाही. हे जे आकडे आपण पाहतोय 306चे, लोकांनी जात कुठेही पाहिली नाही, जातपात विसरून मतदान केलंय. हो, निश्चितच. या पूर्ण निवडणुकीचे जर आपण निकाल आता पाहतोय त्यात एक गोष्ट लक्षात येते, जसं सत्यजित म्हणाला, सगळ्या जातींनी स्वतःची जात विसरून धर्माचा आधार घेत मतदान केलंय. आणि मग प्रशांतजी म्हणाले की अमित शहानी एक मोठे मोठे साथी सोबत घेतले, तर उत्तर प्रदेशमध्ये फक्त 3 जणांना सोबत घेतलं आणि त्या 3 जणांना 20 जागा दिल्या. त्यात राजभर, अपना दल आणि कुशवाहा या 3च जातींना सोबत घेतलं. पण तरी आणखी छोटे आहेत ना, म्हणजे इतके पोट जातींची त्यांनी मोठ इतकी व्यवस्थित बांधली, त्याचा एक त्यांना फायदा झाला. पण मला वाटतं प्रताप जे असबे म्हणाले, महाराष्ट्रातही केलं. एक मला वाटतं सायलेंट फॅक्टर जो आपण थोडा दुर्लक्ष करतोय की मोदी एक सातत्याने 2 वर्ष एक अशी टॅगलाईन देत आहेत की दिल्ली ते शहर एकसारखा, आणि मग मी तुम्हाला डिलिव्हर करेन, जे इकडे आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण. तर ते जे त्याचा कुठेतरी जे आता आजबे म्हणाले की ठीक आहे, मग जनता म्हणते 10 वर्ष आम्ही देतो, करून दाखवा. पण प्रशांतजी, याच्यात एक मुद्दा अजून आहे. उत्तर प्रदेशमध्ये कधीच आघाडीचं राजकारण चाललं नाही हे दिसतं. 77चा जनता पार्टीचा प्रयोग 3 वर्षातच संपला. 93ला बसपा आणि सपा एकत्र येऊनही ते बहुमताजवळ गेले नाही. 96ला काँग्रेस आणि बसपा एकत्र येऊनही ते 150 ओलांडू नाही शकले. आणि तेच आपल्याला आकड्यावरून दिसतं की सपा आणि काँग्रेस दोन्ही मिळून 71च्या जवळपास आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणाला आघाडीचं वावडं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि अखिलेशच्या बद्दलही एक म्हटलं पाहिजे की अखिलेश खूप ऍक्टिव्ह झाले ते गेल्या फक्त 2 वर्षात 14 नंतर. हा, ऍक्च्युली म्हणजे 14ला जो पराभव अखिलेशच्या पदरी पडला त्याच्यानंतर नाही, म्हणजे त्यांनी एका ठराविक स्पेसिफिक एरियामध्येच नाहीतरी काम केलेलं होतं. म्हणजे सैफईचा आपण जर का विचार केला तर केवळ सैफई पुरतं मर्यादित ते काम झालं होतं. दुसरा एक अखिलेशच्या विरोधात गेलेला भाग मला वाटतो की ज्याच्याकडे मीडियाचं दुर्लक्ष झालं ते म्हणजे प्रजापती.
एक बलात्कार केलेला नेता की ज्याला तुम्ही काँग्रेसने पण राहुल गांधींनी पण त्याबद्दल कुठली भूमिका घेतली नाही, अखिलेशने घेतली नाही, एवढंच सांगितलं पोलिसांना आम्ही काम करायला सांगतोय. लॉ अँड ऑर्डरच्या याच्यात त्याचा खूप फायदा झाला, विशेषतः महिला मतदारांवर त्याचा खूप परिणाम झाला आणि असावा अजूनही असं उत्तर प्रदेशात लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती खूपच भीषण आहे. बलात्काराची प्रकरण असू दे, दरोडे, खंडणी, सगळ्या नाही, गोष्टी. त्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतोय म्हणजे ते तिकीट देऊन त्यांना ते प्रचाराला गेलेत पण त्यांना पकडत नाही. काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या चित्रानंतर. राजीव सातव बोलतात, त्यांची प्रतिक्रिया. राजीव शुक्ला बोलतात, सॉरी माफ करा, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. बीजेपी सरकार बना रही है, आपको लगता है कि ये अलायंस का फॉर्मूला फेल कर गया? देखिए, फार्मूला कोई फेल नहीं करता. मैं नहीं समझता कि अलायंस का फार्मूला फेल किया है. ये जरूर है कि कोई इस बात से इनकार नहीं कर सकता कि अखिलेश यादव ने विकास किया था, विकास की थी. उसी विकास को मजबूती देने के लिए कांग्रेस ने अलायंस किया था. आज वहां की जनता ने जो वोट बैंक की राजनीति है उसको तरजीह दी और विकास को धता बताई. तो विकास वहां पे हारा और वोट बैंक की राजनीति जीती. तो ये तो मैं कह सकता हूं कि यहाँ पे ये है. और ये कहना कि कोई अलायंस गड़बड़ किया था, कोई हाईकमान का फैसला गलत था, बिल्कुल नहीं. हम लोग मजबूती के साथ लड़े. चुनाव में होता है वही पंजाब. और जहां तक आप लोग बात करते हैं राहुल जी की है, तो राहुल जी तो पंजाब भी गए तो वहां क्यों जीत रहे हैं, मणिपुर भी गए तो वहां भी जीत रहे हैं, गोवा में गए वहां हम जीत रहे हैं. तो ऐसा कुछ नहीं है. ये जो है चुनाव में इस तरह से लगा रहता है. उत्तर प्रदेश में हमारे पास वोट बैंक की राजनीति में पीछे रह गए, जो उन्होंने एक हमेशा वहाँ जातवाद और ध्रुवीकरण और धर्म के नाम पे ये सब जो तमाशा किया, और विकास की तो बात ही नहीं बीजेपी ने रखी. तो विकास हारा, वोट बैंक की राजनीति जीती. 2019 के लिए काफी महत्वपूर्ण था उत्तर प्रदेश का चुनाव. 2019 में आप देखिएगा नतीजे इसके एकदम उलट होंगे, क्योंकि अब लोगों को पता चलेगा कि बीजेपी कुछ कर पाती नहीं. जैसे केंद्र में 3 साल उन्होंने कुछ नहीं किया, वैसे राज्य में कुछ 2 साल अगले कुछ नहीं करेंगे. तो वहां पे इसके बाद लोगों को एहसास होगा और गलती का पता चलेगा. एक सवाल ये, प्रशांत किशोर के रोल के ऊपर भी चर्चा हो रही है. एक स्ट्रेटेजिस्ट के रूप में लेके आए थे. आपको लगता है कि ये एक बहुत बड़ा, देखिए वो क्या है कि नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन सब पार्टियां मदद लेती हैं और वो करती हैं, उनका काम वो है, इसलिए उनको बेवजह इस विवाद में नहीं घसीटना चाहिए. एक छोटा सा आखिरी सवाल, क्योंकि जब हार होती है तो जवाबदेही और जिम्मेदारी. तर ही काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया होती. सत्यजित आंबे, राजू शुक्ला असं म्हणतात की वोट बँकेचं राजकारण उत्तर प्रदेशात जिंकलं, पण मग मणिपूरमध्ये, गोव्यामध्ये आणि पंजाबमध्ये कोण जिंकलं? नाही, उत्तर प्रदेशचं राजकारणाचा आजपर्यंतचा अनुभव बघता तिथं जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण याला सातत्याने वाव मिळालेला आहे. आणि आत्ता पण जर मगापासून जी चर्चा आपली सुरू आहे की पहिल्या दिवसापासून जो बीजेपीने जो त्यांचा एक फॉर्म्युला सेट केला होता, ज्या पद्धतीने अमित शाह बोलले, स्मशानभूमी कब्रस्तानांची तुलना झाली किंवा बाकीच्या ज्या गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न देणं असेल किंवा अशा अनेक ज्या गोष्टी बघितल्या आपण. आणि हे तरी फक्त आपल्यापर्यंत आलेल्या भाषणं आहेत. याच्या खालचे जे भाषणं जे झाले तिथं हे खरं तर म्हणजे अतिशय धर्मांड पद्धतीने झालेले भाषण होते. म्हणजे योगीनाथांचं असेल, त्या आदित्यनाथांचं असेल किंवा यांचे बाकी जे लोकांचे भाषणं झाले ते अतिशय वेगळ्या पद्धतीने भाषणं झाले. आणि मला वाटतं की ध्रुवीकरण करण्यामध्ये अत्यंत यशस्वी भारतीय जनता पार्टी. बोलायचं म्हणजे जातीचं राजकारण, ब्राह्मण मुख्यमंत्री आम्ही देणार, हा कोण सुरू केला? आणि अल्पसंख्याक जे आहे त्या मतांचा विभागणी होऊ नये म्हणून युती कोणी केली? नाही, सेक्युलर करत होता. अल्पसंख्याक नाही, धर्मनिरपेक्ष आता मतदार सुद्धा सेक्युलर झाला आणि कम्युनल झाला. हे सुद्धा लोकशाहीला जे आहे, लोकशाही बद्दल जे काँग्रेसचं मत आहे उत्तर प्रदेशची निवडणूक निश्चितपणे जातीच्या मुद्द्यांवरती लढवली गेली, पण उत्तर प्रदेशात काँग्रेसची जी वाताहत झालेली आहे किंवा पराजय जो पदरी पडलाय तो एक्सेप्ट करण्यात इतकी खळखळ नाही, एक्सेप्ट असं थोडंच आकडेच बोलतायत. एक्सेप्ट करायचं काय विषयाला? एक्सेप्ट तर आपण केलेलंच आहे, परंतु त्याचे विश्लेषण करत असताना अशी परिस्थिती का झाली असेल याचं जेव्हा आपण चर्चा करतो, ध्रुवीकरण म्हणजे जनता एवढी नादी कशी लागली, का लागली? नाही, मला असं वाटतं की आपण बघतो की आजपर्यंत मागच्या 10 वर्षाच्या निवडणुकांचं बीएसपीचं पण 10 वर्षापूर्वीचं जे बहुमत होतं ते ॲब्सोल्यूट वन साइडेड बहुमत बीएसपीला मिळालं होतं. त्यानंतर मागच्या वेळी 2007चं पण जे बहुमत यांना मिळालं होतं, समाजवादी पार्टीला 224 जागा त्यांना मिळाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर 2014ला झालेला म्हणजे 2012ला झालेल्या याच्यात समाजवादीला 224 मिळाल्या आणि 2014ला झालेल्या याच्यामध्ये 72 खासदार भाजपाचे येतात. म्हणजे तिथं एक ट्रेंड जो बीजेपीचा जो दिसतोय, जो उत्तर प्रदेशच्या इलेक्शनचा दिसतोय, तो एका बाजूनी बहुमत देण्याचा ट्रेंड मागच्या काही काळामध्ये दिसतोय. काँग्रेस पक्षाचं आणि समाजवादीचं जे अलायन्स झालं होतं त्याच्यामध्ये निश्चितच ते अलायन्स पक्क झालंच नाही.
आणि म्हणून माझं असं मत आहे की त्याच्यामध्ये आम्ही सेक्युलर वोट्सला कॉन्फिडन्स देऊ शकलो नाही, आम्ही त्यांना आत्मविश्वास देऊ शकलो नाही. तो सपाने फक्त मुस्लिम वोट आपल्याकडे राहावेत म्हणून घेतलेला निर्णय होता काँग्रेसला सोबत घेण्याचा. अगदी बरोबर आहे. याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये किंवा कुठेही बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुस्लिम हे टॅक्टिकल वोटिंग करतात, बऱ्याच वेळा करतात. म्हणजे प्रत्येक वेळे करतात असं भाग नाही, पण बऱ्याच वेळा करतात. आता इथं जर बघितलं आपण तर इथं ती संधीच त्यांना मिळाली नाही. का मिळालं नाही ह्याचं कारण आहे, त्यांनी एक असा माहोल तयार केला SP आणि काँग्रेसने आणि दुसऱ्या बाजूला BSP ने की मुस्लिमांना कुठं मत कुठं द्यावी हेच कळणार झालं. आणि त्यामुळं सगळ्या मुस्लिम बहुल एरियामध्ये जी काही हे दिसतंय आपल्याला भाजपला दिल्ली असतील मत, किंवा तिथं कन्सॉलिडेशन खूप मोठ्या प्रमाणात झालं असेल. अजमेंचा मुद्दा पुढे न्यायचा ना तर थोडं उत्तर प्रदेश आणखी एक वेगळं दाखवतो. म्हणजे तांब्यांचा आणि अजमेंचा मुद्दा आपण एकत्र केला तर जे नेते फक्त आपल्या जातीचे नेते म्हणून पुढे आले ना ते सगळे डिमॉलिश व्हायला लागले. मोदींचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेत नाही, ते कधीही स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून प्रोजेक्ट करत नाही. पहिल्यांदा केलं होतं नाही, अगदी सुरुवात अगदी थोडा काळ केलं. पहिलं नाही, तिथं सुरुवात केली. जाती विचारली म्हणून प्रियंका गांधींनी त्यांची जाती विचारली. हा फार नीच माणूस आहे असं बोलल्यावर नीची जात का करके मेरे खिलाफ मायावतीने जाटव कन्सॉलिडेट, आपले SP ने यादव कन्सॉलिडेट. तर जे पक्ष असे एका म्हणजे त्याच्या मागे गणित काय होतं की एक वोट बँक पक्की करायची आणि बाकीचे जोडायचे. आता असं दिसतं की तसे ते जोडले जात नाहीत असं युपी. पण इथे कदाचित हा मुद्दा प्रभावी ठरलेला असू शकतो, कारण माझ्या मते ओबीसींचा टक्का 40च्या आसपास असेल. उत्तर प्रदेशात नक्की मोदींचा चेहरा 40 ते 44, मोदींचा चेहरा 39 आहे आणि भारतात 41 आहे. मोदींचा चेहरा, मोदी स्वतः ओबीसी कॅटेगरी, केशवप्रसाद मौर्य ओबीसी. सो या एकत्रित या सगळ्याचा फायदा होऊन ही मतं प्लस सवर्णांची. पण त्यांनी ओबीसी म्हणून प्रोजेक्ट केलं नाही. त्यांनी असं नाही आहे म्हणजे ओबीसी म्हणून ते प्रोजेक्ट केलेलं नाही. असं आहे की त्यांनी एक मी तुम्हाला सांगतो की मागापासून आपण जे काही बोलतोय ना, तुम्ही जस्ट तुलना करा. इंदिरा गांधीचा काळ बघा, नेहरूंचा काळ बघा आणि आत्ताचा काळ बघा. त्यावेळची परिस्थिती बघा राजकीय, आजची परिस्थिती बघा आणि मधली परिस्थिती बघा. फरक नाही ना त्यामध्ये. म्हणजे एक पक्ष आहे ज्याला पूर्ण मॅन्डेट देशामध्ये मिळतं, एक नेता आहे ज्याला म्हणजे विरोधात आहे, मान्यता आहे, विरोध आहे, सगळं आहे, पण टॉवरिंग पर्सनॅलिटी त्याची निर्माण झालेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्याला कॉम्पीट करणारा असं दुसरं नेतृत्व नाही, एक चेहरा नाही. आता अशा वेळेला लोक काय करतात, लोक शेवटी असं आहे की त्यांना राजकारण करण्याची संधी जी आहे ती संधी जर त्यांच्या विरोधात विरोधकच नसेल तर त्यांना देतात संधी, आणि तशी ती संधी आता दिलेली आहे त्यांना. म्हणून मी मगाशी म्हणालो की 2014ला त्यांना जेव्हा आणलं, 2 वर्षामध्येच त्याच्या संबंधामध्ये जी काही पोलरायझेशन व्हायला पाहिजे होतं किंवा जे काही घडामोडी राजकीय व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. आणि बीजेपीच्या विरोधामध्ये एक फोर्स उभा राहायला पाहिजे होता, तो उभा राहिला. विरोधक खरं तर सगळीकडचेच अपयशी ठरलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा ठरतो की आता पुढे काय, म्हणजे 2019 पण आहे, राज्यसभा आहे, राष्ट्रपतींची निवडणूक आहे, तर या नानादा मला एक मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे बिहार नंतर काँग्रेसनी ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या त्या राज्यात आघाडी केली. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत आघाडी केली तरी त्यांना अपयश आलं. तमिळनाडूमध्ये त्यांनी DMK सोबत आघाडी केली तर काँग्रेसच्या जागांमध्ये विजय न मिळाल्यामुळे पराभव झाला आणि तिथेही सत्ता गेली. त्या पक्षांचं नुकसान झालं. आणि आजचे आकडे पाहिले सपाचं सुद्धा नुकसान हे काँग्रेस सोबत गेल्यामुळे झालं असं आकडे सांगतात. मुलायम शिवपाल सांगत होते त्यांना अखिलेशला, तुम्ही घरी सीट द्या, बाहेरच्या लोकांना देऊ नका, बरोबर, तरी त्यांनी चूक केली. सपा हे त्याच्यामध्ये बसपा आणि काँग्रेस आघाडी असते तर मोठा फायदा झाला असता. असंही असू शकतं. सपाची अँटी इन्कम्बन्सीचा तोटाही काँग्रेसला झाला असेल असंही आहे ना. तुम्ही जो तर्क देता, असं म्हटलं पाहिजे की काँग्रेसला जर जागा मिळवायच्या असतील ना तर आता त्यांनी फक्त बीजेपी बरोबर युती करायचं
जर त्या झाली नाही, नाही असं युती तर आघाडीचं जे राजकारण काँग्रेसने मधल्या काळात केलं ते काही प्रमाणात यशस्वी ठरलेलं आहे. म्हणजे आपण नाही, असं डाव्यांबरोबर आहे आघाडी की- पश्चिम असं आहे बंगालमध्ये की यशस्वी काँग्रेसचा आत्ताचा ठरलेली. प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेस ज्यांच्या गळ्यात हात घालताना त्यांना घेऊन ते डुबतात. म्हणजे बंगालमध्ये किमान असं झालं की CPM-लाच इतका फटका बसला आणि तिथं काँग्रेसच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा आल्या. इथं तर काँग्रेसचा तर फायदा झालाय ना तिथं. नाही, इथं तर पश्चिम काँग्रेस- बंगालमध्ये काँग्रेसचा हा, फायदा किमान झालाय. त्याच्यामध्ये बिहारमध्ये काँग्रेसला- झाला. किमान तिथं असं काँग्रेसला म्हणण्यासारखी स्थिती होती की चला हे मेले तर मेले, आपण तर वर आलो. इथं तर असं आहे की त्यांनाही डुबवलं आणि स्वतःही डुबले. नाही, म्हणजे इथं पण 11 काँग्रेसची सर अशी परिस्थिती होती की 28 जे आमचे मागचे आमदार होते त्यातले जवळजवळ 10 ते 11 अभिजित वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेलेले होते. म्हणजे तसे ऍट ऍक्च्युअल यावेळी संकेत मिळाला जेव्हा प्रियंका गांधी रायबरेलीच्या पुढे गेल्या नाहीत ना, संकेत काँग्रेसकडे स्पष्ट होता, ते खाली जात होते. त्यामुळे सोनिया गांधी बाहेर निघाल्या नाहीत. नाही, त्यामुळे सोनियाजींचं प्रियंका गांधी काम रायबरेली वेगळं सोडून त्यांना सुरुवातीला आपण काँग्रेस उत्तर प्रदेशात काँग्रेसचं नेमकं काय चुकलं आणि भाजपला कोणकोणत्या फॅक्टर्सचा फायदा झाला सगळ्याबद्दल बोलायचं. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा ABP माझा.